सत्य, संघर्ष आणि संघटन अंजनगावात सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ विरोधी पक्ष एकवटले। नमस्कार, निर्भयवाणी घेऊन आलो आपण आज अंजनगाव सुरजीमध्ये लडाखच्या निसर्गाचे संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी आणि परीक्षेमध्ये होत चाललेल्या अफरातफरीबद्दल विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उपोषणाला बसलेले प्रसिद्ध शिक्षणतज्ञ व समाजसेवक सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ आता संपूर्ण देशातून आवाज उठू लागला आहे। याच आंदोलनाची धग अंजनगाव सुरजीमध्ये सुद्धा पोहोचली असून येथे विविध विरोधी पक्षांनी एकत्र येत केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा असे तहसीलदारांना मागण्याचे निवेदन सोपवले। जर मागणी अमान्य झाली, मागण्या पूर्ण झाल्या नाही तर लवकरच तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा दिला। एक शास्त्रज्ञ देशाच्या भ्रष्टाचारी व्यवस्थेविरुद्ध आमरण उपोषणाला दिल्ली येथे जंतर मंतर लोकशाही मार्गाने बसले असताना त्यांना जबरदस्तीनं या हुकुमशाही सरकारने दवाखान्यात ॲडमिट केलं। ॲडमिटच नाही केलं तर आज शांततेच्या मार्गानं लॉंग मार्च विद्यार्थ्यांचा जनजीचा दिल्लीमध्ये होणार होता, परंतु तिथं सुद्धा आताची बातमी ब्रेकिंग न्यूज आहे की तिथं जे बाहेरून प्रत्येक देशातून प्रांतातून जे मुलं आले, पंजाब, महाराष्ट्र, हरियाणा, या मुलांना येऊ दिलं नाही आणि तिथं लाठीचार्ज करण्यात आला। या लाठीचार्जच्या निषेधासाठी आणि तसंच या लोकशाहीला सुदृढ आणि वाचवण्यासाठी, कारण अभी नाही तो कभी नाही, आज युवा तरुण रस्त्यावर उतरला। माझी सर्व विरोधी पक्षांना विनंती आहे की तुमच्यात काही दम नाही, कमीत कमी त्या युवकांच्या ताकदीच्या भरोशावर आज त्यांना तुम्ही घरातून बाहेर निघून सपोर्ट करा आणि ही लोकशाही वाचवा। आज जर हे या निर्लज्ज सरकार आहे हे देशात बसलेलं, की विद्यार्थ्यांना न्याय मागत आहेत। परिस्थिती एवढी गंभीर आहे की गेल्या 20 दिवसापासून सोनम वांगचूक हे एक शास्त्रज्ञ त्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याकरता उपोषणाला बसलेले आहेत। त्यांचं उपोषण करत असताना त्यांना चर्चा न करता, त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची चर्चा न करता त्यांना एक दडपशाही मार्गाने उचलून घेऊन जाणे आणि दवाखान्यात ॲडमिट करणे, त्यापर्यंत हे सरकार उतरलेलं आहे। आज रोजी त्यांचा लॉंग मार्च होता। लॉंग मार्चमध्ये जाऊ देण्याकरता प्रत्येक रेल्वे स्टेशन बंद करून ठेवले की जेणेकरून त्यामध्ये विद्यार्थी सहभागी झाले नाही पाहिजे। इकडून तिकडून विद्यार्थी सहभागी झाले तर त्यांच्यावर आता आम्ही लाईव्ह बघत आहोत की लाठीचार्ज चालू आहे। त्याचा निषेध आम्ही अंजनगाव तालुक्यातील सर्व पक्षीय एकत्र जोडून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा याकरता, त्या सरकारचा निषेध करत जावा याकरता आम्ही सरकारने, मोदी सरकारने लोकशाहीचा अंत केलेला आहे आणि हे लोकशाही वाचविण्यासाठी जागतिक वैज्ञानिक सोनम वांगचूक आपल्याला माहित आहे 20 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेत, परंतु या सरकारने लोकशाही प्रजासत्ताक संपवून त्यांना अटक केली, त्यांना हॉस्पिटलमध्ये स्वतः भरती केलं आणि आज हा युवकांचा देश आहे आणि युवकांवरच दिल्लीत पूर्ण लाठीचार्ज करत आहेत। म्हणून आता या देशातल्या प्रत्येक जनतेचं, युवकांचं, महिलांचं कर्तव्य आहे की हा देश वाचवणे। रस्त्यावर उतरून जोपर्यंत या भाजप सरकारला सत्तेवरून खेचणार नाही तोपर्यंत हा देश वाचणार नाही आणि हा देश वाचवणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे। म्हणून आम्ही आज या सरकारचा निषेध करण्यासाठी सर्व पक्षीय, सर्व धर्मीय, सर्व हे जनता, जागरूक जनता इथं आलेलो आहोत।